हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ अनघा। मी अनघा पाटील आज चालली आहे रत्नागिरीला। आता 12 वाजले आहेत आणि आम्ही निघतोय। आता आम्ही अटल सेतू मार्गे जाणार आहोत अलिबागला पोयनाडला आम्ही मामाकडे जाणार आहोत। माझ्या मामाचा गणपती असतो तो आम्ही बघणार आणि मग पुढे जाऊ रत्नागिरीला। तर हा आहे मुंबई गोवा हायवे आणि तिकडे CNG पंप आहे। CNG पंपच्या बाजूलाच त्रिमूर्ती करून हॉटेल आहे, प्युअर व्हेज आहे। तर तिकडे आम्ही थांबलेलो, मम्मी पप्पांनी कॉफी पियाले आणि मी खरवस घेतलाय। खरवस आणि जेवण सुद्धा खूप छान असतं। तर आम्ही CNG भरून झाली आहे, आता आम्ही पुढे निघतोय पोयनाडला जायला मामाकडे। आम्ही आता पोयनाडला आलो आहोत मामाकडे। तर पोयनाड हे अलिबागच्या आधी एक गाव आहे, माझ्या मम्मीचं माहेर गाव आहे हे। तर आम्ही तिकडे आलो आहे मामाकडे गणपती बघायला। तर जेवू आणि मग आम्ही पुढे जाऊ। तर मी तुम्हाला मामाचा गणपती दाखवते। हे माझ्या मामाचं घर आहे, हा माझा मामा आहे, मामा। आणि अजून एक मामा आहे आतमध्ये, इकडे मामी आहे, इकडे एक बघा माझी आजी बसली आहे तिकडे। आणि हा एक मामा आहे, मामा उमेश मामा। हा गणपतीचा आहे, ही आजी आहे माझी। हा माझ्या मामाच्या गावचा गणपती आहे। रस्ता कसा आहे त्याच्यावर खड्डे इथून तर नागोर चांगला आहे, इथून थोडाफार असेल खराब। ही पण माझी मामी आहे, ही दुसरी मामी। आता आम्ही जेवून निघणार आहोत पुढे, भेटूया रस्त्यात काय। आम्ही आता पोयनाड वरून निघालो आहोत, नागोटना मार्गे आम्ही जाणार आहोत आणि नागोटना मार्गे मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होतो। तर तिकडून आम्ही पुढे रत्नागिरीला जाणार आहोत। तर पोयनाड ते रत्नागिरी आहे 250 किलोमीटर्स आहे। आता वाजले आहेत 3:30। आम्ही पोलादपूरला पोचलो आहोत।
आणि आत्ता वाजले आहेत 8:15 झालेत. आम्ही इकडे हॉटेल रिसॉर्ट बालाजी म्हणून आहे, तिकडे आम्ही थांबलोय. तुम्ही माझ्या आधीचा पोलादपूरचा जो गोंधळाचा व्लॉग होता, ताई आणि जिचं गोंधळ होतं, तेव्हा पण आम्ही इकडेच थांबलेलो ह्या रिसॉर्टला. तर आत्ता पण आम्ही इकडेच थांबलोय. तर चेक इन करू, मग फ्रेश होऊन खालती येऊ जेवायला. मग आज रात्री इकडे झोपू आणि मग सकाळी उठून आम्ही निघू. सकाळी लवकर उठून निघू. तर आम्ही ऑर्डर केलंय जेवायला चिकन 65 आणि चिकन फ्राईड राईस आणि चिकन हक्का नूडल्स. आमचा श्रावण संपलाय आणि गणपतीसुद्धा गेलेत. तर आम्ही म्हटलं आज चिकन नॉनव्हेज खाऊया, कारण मग उद्या परत खाता येणार नाही उद्यापासून. म्हणून मग आम्ही आता चिकन ऑर्डर केलंय. टेस्ट खूप चांगली आहे ह्यांची, कारण आम्ही आधी पण आलो होतो तेव्हा पण आम्ही खाल्लं आहे. तुमची टेस्ट आणि रूम्स वगैरे पण खूप छान आहेत. तुम्हाला ज्या ह्या हॉटेलचे रिसॉर्टचे डिटेल्स हवे असतील तर माझा जो पोलादपूरचा व्लॉग आहे तो बघा तुम्ही. तर आता आम्ही जेवतो आणि आराम करू. भेटू उद्या सकाळी. बाय बाय, गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजले आहेत 7 आणि आम्ही निघालो आहोत रूमवरनं. तर आम्ही चेकआउट करतोय आता आणि सगळ्यात पहिला आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला, मग पुढे जाऊ आम्ही. तर इकडे पाऊस पडतोय, सकाळपासून पाऊस पडतोय. आता थोडा कमी झाला आहे, पण मगाशी खूप. आम्ही तयारी करून निघालो आहोत पुढे जायला. तर हे बघा, मम्मी पण आहे आणि पप्पा गाडीत सामान ठेवत आहेत. आम्ही आता निघतो पुढे जायला. मी तुम्हाला रस्त्यातलं व्ह्यू दाखवेल. खूप मस्त सिनरी आहे आणि पाऊस पडतोय म्हणून खूप अजून छान वाटतंय. मी तुम्हाला रस्त्यात भेटते. बाय बाय. वेदर बघा खूप मस्त आहे, म्हणजे पूर्ण धुकं आलंय समोर आणि एकदम काळोख आहे. अजूनही 7 वाजले आहेत. तर हे आहे ते रिसॉर्ट हॉटेल बालाजी. आता कशेडी घाटामध्ये आहोत आणि आता कशेडी घाटात बोगदा केला आहे. घाट फिरायची गरज नाहीये, बोगद्यातून 10-15 मिनिटात घाट पार होतो. हा येण्यासाठी आणि हा जाण्यासाठी बोगदा केलाय, दोन्ही वे साठी केलाय.
बॉक्सवाली. आम्ही आता संगमेश्वरला पोहोचलो आहोत. इकडे एक पेट्रोल पंप आहे, त्याच्या बाजूलाच एक हॉटेल आहे द ड्राईव्ह इन करून. आम्ही तिकडे नाश्ता करायला थांबलोय. जातो का बाबा ह्या रिक्षेच्या पुढे? आम्ही आता गणपतीपुळेला पोहोचलो आहोत. बाहेर तुम्हाला एंट्रीसाठी पास असतो. 5 रुपये मोठ्यांसाठी आणि 3 रुपये लहानांसाठी असं आहे. आणि इकडे पार्किंग आहे. आतमध्ये आरती चालू आहे आणि गर्दी आहे आज, पण जास्त गर्दी मेनली समुद्रावरच असते. आतमध्ये मला व्हिडिओ काढायला भेटणार नाही आहे, तर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवेल. आम्ही दरवेळी म्हणजे जेव्हा आम्ही गावी येतो रत्नागिरीला, तेव्हा सगळ्यात पहिला आम्ही गणपतीपुळेलाच जातो. इकडून दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही पुढे जातो घरी. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. हे बघा, आज समुद्रावरती खूप भरती आहे, पण गर्दी पण नाही आहे. आज गणपतीसाठी महाप्रसाद आहे. तर महाप्रसादाला आहे पुलाव आहे, साधा भात, वरण, भाजी बटाट्याची, शिरा, कोशिंबीर आणि ताक. आरे बीच. आम्ही आता काळबादेवीच्या गावात आहोत आणि हे काळबादेवीचं मंदिर आहे.
हे रामेश्वराचं मंदिर आहे. आणि हे समुद्र आहे समोर. त्या ब्रिजवरनं नंतर आम्ही जाणार आहोत. तिकडे एक ब्रिज आहे, हे बघा. हे खूप जुनं मंदिर आहे. आता रिनोव्हेट केलंय, पण आधी खूप जुनं मंदिर होतं हे. ही अंग्रेज होते तेव्हाच्या काळातली ही बेल आहे, घंटा. ही बघा 1737ची ही घंटा आहे. आम्ही रत्नागिरी सिटीमध्ये पोहोचलो आहोत. तर आम्ही आता जरा आमचे नातेवाईक आहेत इकडे, त्यांच्याकडे जातो. माझी काका आजी आहे तिकडे, त्यांच्या घरी जातो, त्यांना भेटतो आणि मग आम्ही पुढे जाऊ घरी हातीसला. तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला पुढची अपडेट देते. तर भेटूया थोड्या वेळाने. बाय बाय. आम्ही आता माझ्या काकांकडे आलो आहोत. हे बघा, हे घर आहे, नवीन बांधलंय. आधी जुनं होतं, तर नवीन बांधलंय. आणि मी तुम्हाला गणपती पण दाखवेल. आज आम्ही इकडेच राहणार आहोत. उद्या आम्ही निघू. मी तुम्हाला माझ्या काकाचं घर दाखवते. आता न्यू रिनोव्हेट झालेलं आहे. तिकडे गोठा आहे. आणि आधी हे घर खूप लहान होतं, आता याच्यावर पण बांधलंय. आधी कौलारू होतं. इकडे वरती टेरेस आहे जायला. इकडे थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे. हा एंट्रन्स आहे. आणि आज माझी आत्या आहे रूपात, तिचा बर्थडे आहे, तर डेकोरेशनचं चालू आहे. हा हॉल आहे.
आणि ही देवाची खोली आहे. वर लावेल. इकडे किचन आहे. हा 5चा दरवाजा आहे. ही माझी आजी आहे. आजी हाय करा. मी यूट्यूबवर टाकणार आहे, बघा. गुड्डी ताई बघते. हा किचन आहे. आणि इकडे ही गुड्डी ताई ब्लॉग बघा मी बनवते. इकडे टॉयलेट बाथरूम आहे. ही एक रूम आहे. इकडे दुसरी रूम आहे. इकडे तिसरी रूम आहे. आता नाही बसलं रात्री तोडलं ना सगळं. आणि इकडे हा छोटा बाबरशेखचा दर्गा आहे. तिकडे खाली भेटला तो मग माकड. तो हा तो पिल्लू आहे. एक पिल्लू आणि एक मोठा आहे. आम्ही आता इकडे मागच्या साईडला आलोय. माझी जी आत्या आहे तिचाच बर्थडे, रूपा आत्या, तिच्या घरी आलोय. तिने पण नवीन घर बांधलंय. घराच्या मागच्याच बाजूला आहे. स्काय बघा खूप मस्त वाटतोय आज. इकडे नदी आहे. ही बघा, ही तिकडे शेतीच्या पाठून ही नदी आहे. इकडून क्लिअर दिसते. एवढी शेती आहे. तर आज रूपा आत्या आणि जे आजोबा आहेत माझे, त्यांचा त्या दिवशी बर्थडे होता आधी, पण तेव्हा सेलिब्रेट केला नव्हता. तर आज एकत्र आहेत सगळे म्हणून सेलिब्रेट केला. तर आज त्या दोघांचं सेलिब्रेशन झालं बर्थडेचं. आणि आता थोड्या वेळाने भजन मंडळी येतील. भजन आहे रात्री. आणि जेवणाला आज नॉनव्हेज आहे स्पेशल, बर्थडे स्पेशल आहे. तर सो तुम्ही स्टे ट्यून राहा भजन बघायला. मी पण पहिल्यांदा कोकणातलं भजन बघते. मी मुंबई साईडचं भजन ऐकलंय पण कोकणातलं नाही कधी बघितलं. तर तुम्ही पण स्टे ट्यून राहा. मला मी थोड्या वेळानंतर भजन दाखवते. बाय बाय.
भजन आणि आरती झाली आहे आणि आम्ही इकडे आतमध्ये जेवायला बसलोय सगळे. तर जेवणावरती आहे भाकरी, चिकन, भात. तर आम्ही आता जेवतोय. नाचणीची भाकरी आहे, भात आहे, मटण आहे, चिकन आहे आणि चिकन सुक्का पण आहे आणि सॅलेड आहे. मला एक दे. तर आम्ही आता जेवतो, मग भेटू. बाय बाय. तर आमचं आता जेवण झालं आहे आणि आम्ही आता झोपू. तर आजचा व्लॉग इकडेच संपतोय. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तर आता आम्ही झोपतोय, तरी अजून थोडा वेळ आहे, थोडं गप्पा मारून झोपू. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या आम्ही निघणार आहोत देवगडसाठी. का ते पण तुम्हाला सांगते नंतर उद्या. बाय बाय. गुड नाईट.